हाय नमस्कार सगळ्यांना। तर आता विषय काय माहितीये का की दाजी आणि मी चाललोय फिरायला। म्हणजे कशामुळे म्हणते कारण काल परवा दिवशी नाही का मी गेलेली तिकडं फिरायला, तर एक कमेंट आलती मला की ताई नुसतं तू फिरतीच आहे, ती गहू बघ जरा घरातलं किड झाले त्याच्यात। तर त्याच्यासाठी म्हणलं थोडासा एक व्हिडिओ बनवाव आणि तुम्हा सगळ्यांना सांगाव की जी गव्हात आहे ना ती मस्किड झालेत ना, मस्किड म्हणतात त्याला। या की या की तर काय नाही हे सांगायचं होतं की जे गहू येतं ना ते सगळं मी स्लॅबवरती वाळत टाकले, तर त्याचा काही व्हिडिओ घेतलेला नाही मी, असंच टाकलं। दाजी आणि मी दोघंच होतो घरी, स्वीटी कॉलेजला गेलती कारण स्वीटीच्या चाचणी परीक्षा चालू आहेत आता। तर सगळं गहू आहेत ना स्लॅबवरती उन्हाला टाकलेत, वाळतेत आणि त्याच्यातली मस्किड पण उन्हाने मरून गेले, तर जिकडं तिकडं झाले। तर गहू स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि काय शेतकऱ्याची इथं जरा कमी जास्त धान्य असतं ना त्याच्यामुळं ना जास्त धान्य या त्याच्यामुळे ती किड ही होतच असते मस्किड ह्या टायमाला। आता 12 महिने झालं त्या गव्हाला, त्याच्यामुळे त्याच्यात ती झालेली। तर उन्हाला टाकले, पावडर पण टाकली होती आणि तुम्ही भरपूर कमेंट पण केल्या की नाही का, तात्याच्या व्हिडिओ खाली मी बघितला कमेंट की त्याला काय जास्तच होतं सोंडे। हा त्याच्यात त्या ठिकाणी जरा कारण ते आलं ठिक होतं ना, ह्या ठिकाणी ठिक एकदम वरचं ठिक होतं ना, मग वरचं ठिक हाय असंच दिलतं त्याला। तर असू द्या, प्रत्येक ठिकात आहे ना ती तोंडाला आणि पाठीमाग असं 2 जागेवरती ती किड होती, मध्ये काहीच नव्हती आणि जी जास्त होती ना तीच दाखवली तात्याने, त्याला जिथं दिसली तीच दाखवली। आणि मी पण काल गहू उपणून हे टाकले स्लॅबवरती, वाळते तर मस्तपैकी, काहीच अडचण नाही। तेच सांगावं म्हणलं तुम्हाला की मी नुसतंच फिरत पण बसत नाही, सगळी कामं करूनच फिरते, अशी मोकळ्यात काही फिरत नाही। आता पण सकाळपासून आहे ना बघा, स्वीटी कॉलेजला गेली, दाजी सोडवायला गेलं तिला आणि दाजींना गावात काम होतं त्याच्यामुळं दाजी काही लवकर आलं नाहीतच। तर सकाळची लाईट होती 10 वाजताची, तर मी सगळा गहू भिजवून घेतला, मोटर चालू केली, गहू भिजवला। इथं नाही का मी लावलेली ती लसूण ही लावलेला, तर तिथंच एक वाफा होता त्याच्यात भाजी वगैरे लावलेली, ती भाजीचा वाफा मोकळा झालेला, ती सगळा खुरपून घेतला आणि खुरपून घेतल्याच्या नंतर ना ती भिजवून नीट करून त्याच्यात आहे ना मी मिरच्याची रोपं लावली। आईने माझ्या तिकडून कांद्याची रोपं दिलती मागच्या वेळेस नाही का, पूजा पांडू ही आलती त्यांच्याबरोबर कांद्याची रोपं दिलती, तर ती कांद्याची रोपं पण मी लावली सगळी त्या वाफ्यातनं। तुम्हाला पाहिजे तर दाखवते मी ती वाफा। आणि गहू पण वाळत टाकलेत, सगळं ओके मध्ये चालले, सगळी कामं जिथले तिथं होतेत। पण काय ना मी सारखं व्हिडिओ घेत नाही, हे केलं ते केलं म्हणून, कधी तर घेते। त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ताईने कामं ठेवते फिरते नुसतीच, तुमचं पण बरोबर आहे, नुसतंच फिरते, गव्हाचं धान्याचं वाटोळं होतंय, खायचं अन्न नाही ते। तर तसं काय नाही मला वाटलं, पण सांगावं म्हणलं की मी गहू टाकले उन्हात वाळत। आणि पूजाला पण एक कमेंट पण आले पूजाला असं गहू दिलं म्हणून, माझ्याकडे आहे तेच दिलं मी। आणि जसं सुरूपासून म्हणजे गहू नवीन होतं तेव्हापासून मी तसंच देते, हाय असं उचलून ठिक, नीट वगैरे करून काय देत नाही। तिथं आई आहे, पूजा आहे, तर दळण वगैरे करतात नीटनाटकं आणि देतात दळायला, तर काहीच अडचण नाही बघा। तर आता ना मी मगाशी रानात आहे ना सगळं लावलेलं आहे, तुम्हाला तर मी सांगितलंच आहे। तर मगाशी मी काय केलंय माहिती आहे का, आपल्या झाडाची ना वांगी ही बघा मस्त अशी वांगी ना तोडून आणले तर भाजीसाठी, तर ही वांगी तोडून आणले तर ही आपल्या रानातली काकडी आहे ना, तर काकडी ही खायला स्वीटी आणती कधी मध्ये बघा, किती मस्त मस्त वांगी येतं। मिरच्या ही लावलेल्या पण दाखवते, पण त्याच्या अगोदर आहे ना ही बघा कशी झोपली, बघितलं का, इथं मण्या झोपलाय, मण्या हा हा चला चला, मण्या इथं झोपलाय आणि जॅके इथं झोपलाय, बघा कशी झोपली, नको आले। तर चला आता दाजींचं काम आहे गावात, तर दाजींबरोबर मी पण चालले। तर चला मी ना तुम्हाला दाखवते आज काय काय कामं केली ती, कारण तुम्ही म्हणतात नुसतंच फिरते, तर फिरत काय नाही मी नुसतीच, आणि फिरते म्हणजे काय काम होतं म्हणूनच गेलते, असं मोकळ्यात पण मी कुठं जात नाही घर सोडून। तर बघा हा ही मस्त अशी जास्वंदीची फुलं आलेत, बघितलं का, सारखं काय हे दाखवायचं, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या नको। या वांग्याची वांगी तोडली मी मगाशी, तर सगळे वांगी घरात नेऊन ठेवलेत। आणि ही बघा इथं ना हे वाफा असं तयार केलेला आहे ना, याच्यात भाजी ही होती, तर भाजी ही काढून आहे ना ह्या मिरच्या लावल्यात बघा, ह्या अशा मिरच्या लावल्यात मी, तर मस्त अशा मिरच्या चिकटलेल्या आहेत। आणि इथं ही पालकाची भाजी होती, ती पालकाची भाजी ना सगळी काढून घेतली आणि कारली पण कसली आली ती, बघितलं का,
मस्त अशी कारली आले तर भाजी होईल एक अशी कारली येतं. आणि माझ्या आईने जी कांदा दिलतं ना ते इथं लावलेत बघा. आणि ह्या साईडला एक लावलेत बघा. ऊन पडलंय बाहेर त्याच्यामुळे नीट काय दिसत नसन. लसूण पण चांगला आलाय बघा. बघा एकदम मस्त असा लसूण आलाय. कारल्याला इकडं पण फुलं आलेत. आणि हे टमाटे ना इथं याला पण टमाटे आलेत बघा चांगली. इकडं पण वांगे इथं. आणि ह्या गव्हाला पाणी दिलं बघा. आता हे शेवटचं पाणी गहू आता काढायला आलेलं आहे त्याच्यामुळं आता परत त्याला काय पाणी द्यायचं नाही. तर आता हे शेवटचं पाणी होतं. सकाळपासून मला हेच काम होतं. दारे धरायचं इथलं व्यवस्थित करायचं. आणि हे बघा इथं गहू काल चाललं आणि वरती स्लॅपवरती टाकले तर मस्त असं वाळायला काहीच अडचण नाही. तर म्हणलं सांगाव तुम्हाला पण गहू टाकलेत वाळत असं नाही की ठेवलेत म्हणून. आणि इकडे आहे ना ही पपई आहे ना मस्त असा डोळा पडलाय. मागच्या वेळेस एक तोडून नेलते ना ती घरी सगळ्यांनी आम्ही खाल्ली होती. पूजा, पांडू, आई, पोरांनी ही सगळ्यांनी. आणि एक कुणीतरी तोडून नेली आम्ही नसताना. कोणी नेली काय माहिती. तर असू दे आता पण आहेत 2 डोळं पडलेलं. तर दाजी चालले तर फुलं लय भारी आलेत बघा. चला काय नाही हेच म्हणलं सांगाव तुम्हाला की सगळं व्यवस्थित आणि जिथले तिथं काम वगैरे करते मी. पण प्रत्येक काम केलेला काही व्हिडिओ घेत बसत नाही. पाहिजे तीच व्हिडिओ घेते नाही ती घेत नाही. त्याच्यामुळं काय व्हिडिओ घेतला नाही मी. तर बघा इथं दाजी बसलेत गाडीवर. तर आता आम्ही चाललो इथं गावात. तर गावात नाही चाललो मग पारेवाडीला चाललो. पारेवाडीला. तर दाजी चाललेत पारेवाडीला. मी पण चालले पारेवाडीला. तर काय काम आहे काय माहिती दाजींचं. मला म्हणले चल घरी बसून तरी काय करायची. आता सगळं काम पण झालेलं आहे उरकलेलं आहे. आता दुपारचे 3 वाजून गेलेत बघा. तर त्याच्यामुळं म्हणलं चल तर चला म्हणलं येते काय अडचण नाही. तर चला तुम्ही परत अजून माणसानं चाललीत आहे फिरायला कामधंदा सोडून. कुठून पण चला 2 रस्ता आहे पोमलवाडी रोडला. आणि एक थांबा मला नीट बसू द्या हिंगणीवर नाही. तर आता कुठून जायचंय ती पुलावरनं पाण्याच्या ना. तर चला बघू दाजींचं काय काम आहे ते पारेवाडीला. तर मी पण चालले दाजींबरोबर. तर आता व्हिडिओला इथं चेंज करते कारण आता मी गाडीवरती बसले. तर बाय बाय. ओके पुढे जाऊ ना पूल हे जाऊ ना रस्ता. रस्ता ही आपला असा आहे बघा सगळा बघितला का.